पुण्याजवळ असं एक ठिकाण आहे जिथे निसर्ग आणि श्रद्धा एकत्र येतात. सिंहगडच्या कुशीत असं एक ठिकाण आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही पोचलो होतो शिवलिंग पॉइंटला आणि हा प्रवास सोप्पा नव्हता. नमस्कार मंडळी, मी यश आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ट्रेल्स विथ यशमध्ये. आज आम्ही आलो आहे सिंहगड किल्ल्याजवळ. एक असं छान स्पॉट आहे शिवलिंग पॉईंट म्हणून. महादेवाची शिवलिंग आहे तिकडं एका पॉईंटवर. तर तेच आम्ही बघायला आलोय. आणि आज माझ्यासोबत मित्र आहे साहिल. नमस्कार मंडळी. आमच्याबरोबर ओमकार पण होता, पण ऐन टाइमला त्यांनी कल्टी दिली आम्हाला. आम्ही दोघंच आलो शेवटी. चला बघूया कसा आहे पॉईंट. तो शिवलिंग पॉइंट तिकडे आहे गाईस. आम्ही चाललोय तिथंच. तर गाईस तुम्ही बघूच शकता आमच्या माग जे असं हे डोंगर दिसते टॉवरवालं, तो आहे सिंहगड किल्ला. आणि त्याच्याच बरोबर समोर आता इथं शिवलिंग पॉइंट आहे. इथे यायला तसा ट्रेक खूप कमी आहे. आम्हाला खरं ऍक्च्युली लेट झालं यायला, म्हणून आम्ही डायरेक्ट इथं वरती येऊन आलोय. दुसरा ऑप्शन असा आहे की किल्ल्यापासून ह्या पॉइंट पासून असं सरळ या डोंगरावरून यायचं आणि तिकडे जायचं, पण आम्हाला उशीर झाला जरा. आम्ही एका फ्रेंडची वाट बघत बसलो. एक नंबरचा आळशी माणूस येतो. उठलाच नाही शेवटी तो काही. धोकेबाज. तेच ना, पण ठीक आहे, आता आलोय आम्ही दोघं. तर जाऊ, तुम्हाला दाखवतो जर्नी आमची कशी होती आता पुढे. सुरुवातीला वाटत होतं सोपं असेल, पण जसं जसं पुढे जात होतो तसं तसा रस्ता बदलत होता. हा चढ दिसायला छोटा होता, पण वाऱ्यामुळे प्रत्येक पाऊल भारी पडत होतं. आणि पुढचा भाग तर पूर्ण दगडांमधून वर चढायचा. एका बाजूला प्रचंड वारा आणि दुसऱ्या बाजूला वर पोचायची उत्सुकता. आणि शेवटी समोर होते नंदी महाराज आणि साक्षात महादेव. वर पोहोचलो आणि महादेवांचे दर्शन घेतच होतो, पण जणू महादेवांच्या मनी काहीतरी वेगळंच चालू होतं. वारा इतका प्रचंड वेगाने होता की आमचा ट्रायपॉड थेट दगडांवर कोसळला. या क्षणी काही सेकंद सगळं थांबल्यासारखं वाटलं. माईकचा रिसिव्हर अक्षरशः 2 तुकड्यांमध्ये तुटला. काय करावं काही कळतच नव्हतं. असं वाटत होतं जणू महादेव आमची परीक्षाच घेत आहेत. पण इतक्या लांब येऊन आता मागे फिरायचं नव्हतं, म्हणून शांतपणे महादेवांचा अभिषेक सुरू केला. पहिले शिवलिंग स्वच्छ केले, तिथे जुने वाहिलेले फुले नारळ बाजूला ठेवला. मग गडव्यामध्ये पाणी घेऊन पहिलं शिवलिंगाला धुवून घेतलं. पाणी वाहून शिवलिंग आधी स्वच्छ करून घेतले. मग गडव्यामध्ये थोडंसं दूध घेतलं आणि त्यानंतर महादेवांना दूध अर्पण करायला सुरुवात केली. हळूहळू दूध वाहत होतं आणि त्यावेळी हाताने शिवलिंगावरून स्पर्श करत अभिषेक करत होतो. त्या क्षणी काय शांतता होती हे शब्दांमध्ये सांगणं खरंच कठीण आहे. काही वेळापूर्वी जो वारा अक्षरशः अंगावर येत होता, तोही आता हळूहळू शांत व्हायला लागला होता. आजूबाजूचं पूर्ण वातावरण बदलत चाललं होतं. मनात नकळत एकच भावना येत होती, जणू महादेव आमच्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत. जणू त्यांनीच सगळं शांत करून टाकलं होतं. त्या थंड वाऱ्यात समोर महादेव आणि हाताने चाललेला अभिषेक, तो क्षण खरंच खूप वेगळा होता. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मनापासून बेलपत्रे आणि फुलं अर्पण केली. शेवटी शांतपणे दर्शन घेतलं आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. संपूर्ण थकवा कोठेतरी नाहीसा झाला होता. फक्त मनात शांती आणि महादेवांविषयी एक वेगळीच भावना होती. आणि त्या शांत वातावरणात महादेवांच्या चरणी शंखनाद घुमला. पूजा झाल्यानंतर तिथल्या परिसराची साफसफाई केली. तर गाईस, या ठिकाणी आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. एकदम छान वाटलं इथं. महादेवाचं दर्शन घेतलं पहिलं येऊन आम्ही. मग दुधानी आणि पाण्याने पूजा अभिषेक केला, बेल फुलं वाहिली आणि शेवटी शंख वाजवला. एवढं छान वाटलं ना, आतून असं इनर पीस मिळाला आम्हाला. आणि तसंही आम्ही वीकडेचं आलेलो आहे आज. गर्दी काही लागली नाही. खूप असा वेळ मिळाला आम्हाला इथं पूजा वगैरे करायला. आणि एवढी शांतता होती ना इथं, काय सांगू तुम्हाला. खूप भारी वाटलं. एवढी भारी जागा आहे, एवढी पॉझिटिव्ह जागा आहे इथं. पूजा करायसाठी इथं बरेच चांगले हे भेटतं. हां, आणि असंही खूप कमी लोकांना माहिती आहे हा स्पॉट. हां, सिंहगड किल्ल्याजवळ असा एक स्पॉट आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे खूप
भारी वाटलं इथं, गर्दी नाही काय नाही आणि मस्त देवासोबत टाईम स्पेंड करायला आम्हाला वेळ मिळाला. आणि आत्ता आम्ही सध्या इथं व्ह्यूज एन्जॉय करत बसतोय. तर तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो आम्ही कुठले आहेत. आमच्या मागं पुरंदर किल्ला आहे पण तो आत्ता दाखवता येणार नाही आहे आम्हाला इथनं. सनराईज झाले म्हणून प्रॉपर सन हां, आत्ता इथं आहे हे शिवलिंग महादेवांचं. हा आहे सिंहगड किल्ला आणि इथून पुढं आमच्या राजगड आणि तोरणा आहे. राजगड हा किल्ला जो आहे तो राजगड आहे आणि तोरणा आम्हाला इथनं स्पॉट करता येत नाही आत्ता सध्या. आणि तुम्ही बघूच शकता की अशी क्लाउड गॅदरिंग आत्ता सध्या झालेली आहे तिथं. खूप छान व्ह्यूज असतील त्या किल्ल्यांवरून पण. आम्ही नेक्स्ट टाईम तिकडं जायला ट्राय करू. पण खूप भारी वाटते हे आपले किल्ले खूप छान आहेत. असं समरमध्ये पण खूप भारी वाटते याला इथं. 1 hour later. चलो आता उतरायला आम्ही सुरुवात केली आहे गाईज या ठिकाणी आणि चाललो आहे आमच्या गाडीपाशी. दाखवतं तिकडं पुढे जाऊन. तर गाईज या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहे खाली तिकडून त्या पॉईंटपासून गाडीपाशी आणि खूप छान वाटलं इथं. जरा आम्ही रिलॅक्स करत होतो आत्ता. तुम्ही बघितलंच असतील साईलकडे बघून. खूप ओव्हरऑल असा वर्थ इट एक्सपिरियन्स होता. आणि इतक्या दिवस आम्ही असं लांबून नाही का तुम्हाला दाखवत होतो असं शिवलिंग पॉईंट वगैरे, तर आज इथं जवळ येऊन असं बघितलं पुन्हा एकदा. खूप छान वाटलं. आणि कधी कधी असं स्पिरिच्युअल प्लेसेसला येऊन अशी एक शांती आणि ऊर्जा वगैरे मिळतात ना, काय सांगू नाही शकत. तुम्ही पण येऊन बघा, एक्सपिरियन्स करा, छान वाटेल तुम्हाला पण. आणि हाच होता आजचा आमचा व्हिडिओ गाईस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि असंच कंटेंट बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.